लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आज बुधवारी 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये सोडले होते आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मिळून जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता आज बुधवारी सकाळपासून येऊ लागला आहे। आता बघा, आज पहिला दिवस बुधवार होता, हा वाटपाचा पहिला टप्पा होता। आता उद्या गुरुवार आहे, 11 सप्टेंबर आहे। उद्या लाडकी बहीण योजनेच्या 14व्या आणि 15व्या हप्त्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन अपडेट दिले आहे। त्यामुळे आज बुधवारी ज्या ज्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले नाहीत त्यांना उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्या दुपारी 3 वाजल्यापासून पैशांचे वितरण या ठिकाणी आता सुरू होणार आहे, असं आत्ताच पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी दुसऱ्या टप्प्यातील गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींना त्यांनी दिली आहे। आता बघा, बुधवारी आज 12 जिल्हे म्हणजेच आज 3000 रुपये वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे। गुरुवारी त्या ठिकाणी म्हणजे उद्याच 12 जिल्ह्यामध्ये आता पुढील दुसऱ्या टप्प्यात वाटप होणार आहे आणि त्यानंतर शुक्रवारी पुढील त्यानंतर 12 जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। असं 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण करा, असं एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला ही ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळालं आहे। बघा, 2 दिवसांच्या पाठीमागेच हे वितरण सुरू होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आता आज पहिला टप्पा या ठिकाणी सुरू झाला आहे। अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता आज बुधवारी सकाळपासूनच बहिणींना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज त्यांना आता मोबाईलवरती पाहायला मिळाला आहे। जर तुम्हाला आज बुधवारी त्या ठिकाणी 3000 रुपये मिळाले नसतील तर खरोखर आता 100% उद्या गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 3000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आता पैसे त्या ठिकाणी बँकांना देऊन टाकले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज होता बुधवार आणि आज पैसे आले नाहीत म्हणल्यावर उद्या तर तुम्हाला नक्कीच येणार आहेत। त्यामुळे गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी या 12 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार, असं एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणीचा हप्ता या ठिकाणी वाट पाहणाऱ्या बहिणींना दिलाय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही 14व्या आणि 15व्या हप्त्याची जर आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता म्हणावी लागेल। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी पुढील 2 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू करण्यात येईल आणि खरोखर आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आता बहिणींना पाहायला मिळाला आहे। महिलांना वाटत होते की ऑगस्ट महिन्याचे फक्त 1500 रुपये एकनाथ शिंदे साहेब सोडतील, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द आता लाडक्या बहिणींचा पाळलेला पाहायला मिळाले। त्यांनी 3000 रुपये आज त्या ठिकाणी बुधवारी सोडले आहेत। पहिला टप्पा आज बुधवारी पूर्ण झालाय। त्यांनी सांगितलं, काळजी कोणी लाडक्या बहिणींनी करू नका, कोणालाही त्या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार नाही। सरसकट सर्वच्या सर्व 1 कोटी त्या ठिकाणी 20 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी आज बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आता तुम्हाला येणार आहे, असं नवीन अपडेट आल्या। सकाळी त्यांनी आज बुधवार होता डीबीटीचं बटन दाबलं होतं। 12 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना पोस्टात स्टेट बँकेत पैसे मिळाले आहेत। आता तुमचा नंबर आज बुधवारी लागलेला नाही म्हणल्यावर उद्या गुरुवारी नक्कीच लागणार आहे। उद्या दुपारी 3 वाजल्यापासून परत एकदा पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याचं या 12 जिल्ह्यामध्ये आता ही ऑर्डर बँकांना दिल्याचं पाहायला मिळालं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, खरं म्हणजे या ठिकाणी 2 दिवसांच्या पाठीमागेच पैशांचं वितरण होणार होतं, परंतु तांत्रिक अडचणीमुळे मागील 2 दिवसापासून हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला नव्हता। परंतु आज बुधवारी लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती खरोखर 3000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये आता जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आल्याचं पाहायला मिळाला। आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की गुरुवारी उद्या 11 सप्टेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येत आहे। आता बघा, तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल
तर तुम्ही उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आता त्या ठिकाणी मोबाईल हातात घेऊन तयार राहायचं आहे, कारण गुरुवारी सकाळी जो टाइम आहे तर तो काही तांत्रिक अडचणीमुळे बंद ठेवण्यात आला आहे। डायरेक्ट आता उद्या गुरुवारी त्या ठिकाणी 3 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये टोटल तुमच्या बँकेत आल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता लक्षपूर्वक इथून पुढे बघायचं आहे। तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या यादीमध्ये नक्कीच असणार आहे। ही यादी जाहीर जी केल्या तर ती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता बँकांना या 12 जिल्ह्यांची यादी पाठवल्या। जेव्हा बँकांना त्या जिल्ह्यांची यादी पाठवली जाते त्याच वेळी लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता खात्यावर येत असतो। आज बुधवार होता, सकाळपासून या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती त्यांना पाहायला मिळाला। आता उद्या गुरुवार आहे, 11 सप्टेंबर आहे आणि दुपारी 3 वाजल्यापासून पैशांचं वितरण परत एकदा सुरू करण्यात येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे आज एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेल्या 12 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहत होत्या त्यांना पैशांचं वितरण खरोखर या ठिकाणी पार पडलेलं आहे। आता आपण पाहूया कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून पैशांचं वितरण होणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे, कारण आज बुधवारी तुम्हाला पैसे मिळाले नाहीत म्हणल्यावर गुरुवारी त्या ठिकाणी नक्कीच दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही आता इथून पुढे लक्ष देऊन आता 2 मिनिटे बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा गुरुवारसाठी सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना बुधवारी पैसे मिळाले नव्हते, म्हणजे आज पैसे मिळाले नाहीत म्हणल्यावर गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून त्यांच्या जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी आता लागणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर बुधवारी पैसे मिळाले नसतील तर आता गुरुवार आहे उद्या, त्या ठिकाणी तुम्ही आता गुरुवारसाठी तुमचा जिल्हा आहे का, तुम्ही लक्ष देऊन 2 मिनिटे फक्त आता व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा पहिला जिल्हा सांगितला तो म्हणजे यवतमाळ। या जिल्ह्यामध्ये जवळपास 2,10,000 म्हणजे 2,10,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांसाठी आता पात्र ठरलेल्या पाहायला मिळालं। त्यामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 1500 ऑगस्ट महिन्याचे आणि 1500 रुपये सप्टेंबरचे असं टोटल 3000 रुपये या ठिकाणी आता दुपारी 3 वाजल्यापासून गुरुवारी जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचा सर्वांचा जिल्हा पुढे या ठिकाणी असू शकतो, कारण आज बुधवारी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांचा नंबर नाही लागला म्हणल्यावर गुरुवारी तर या ठिकाणी नक्कीच लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 3 दिवस लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निवडण्यात आले आहेत। त्यामुळे या 3 दिवसापैकी फक्त बुधवारी म्हणजे आज 12 जिल्ह्यामध्ये वाटप झालं। आता उद्या गुरुवार आहे, 11 सप्टेंबर आहे। आता बघा यामध्ये पहिला जिल्हा गुरुवारसाठी सांगण्यात आलाय यवतमाळ। यामध्ये 2,10,000 लाडक्या बहिणी आता पात्र ठरलेल्या होत्या। आता त्यानंतर दुसरा जिल्हा कोणता आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे जालना जिल्हा। आता या जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना बुधवारी पैसे त्या ठिकाणी सोडलेले नाहीत, त्यांचा नंबर गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी दोन्ही हप्त्याचे तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी आता जमा होऊन राहत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे बघा आता तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा जिल्हा सांगणार आहे, परंतु त्याआधी जालना जिल्ह्यामध्ये आता महत्त्वाचं म्हणजे 3,20,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या पाहायला मिळालं। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। आता 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे आता अकोला जिल्हा। या अकोला जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा पैसे मिळणार आहे। त्या ठिकाणी दुपारी 3 वाजल्यापासून गुरुवारी त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय ज्यामध्ये लाडक्या बहिणींनी जवळपास 4.5 लाख लाडक्या बहिणी त्या ठिकाणी आता जुलै महिन्याचा हप्ता त्यांनी बँकेच्या खात्यावरती घेतला होता। त्या जुलै महिन्याचा ज्या ज्या लाडक्या बहिणींनी हप्ता घेतलाय त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश दिले आहेत। तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। आता बघा तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून जर हा व्हिडिओ पाहत असाल
तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून हा लाभ त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता त्यानंतर पुढचा जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला सांगणारच आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, कारण 12 जिल्हे निवडण्यात आलेत। आज बुधवारी तुम्हाला पैसे आले नाहीत, त्यामुळे गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून तुम्हाला परत एकदा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आला छत्रपती संभाजीनगर। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास 3,80,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांसाठी आता पात्र ठरले आहेत। त्यांच्या खात्यावरती गेल्या 2 दिवसांच्या आधीच वितरण होणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आता तुमच्या खात्यावरती गुरुवारी दिनांक दुपारी 3 वाजल्यापासून हा हप्ता त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश दिले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा पुढे असणारच आहे, कारण बुधवारी तुम्हाला पैसे आले नाहीत म्हणल्यावर गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून पैशांचे वितरण तुमच्या जिल्ह्यामध्ये नक्कीच होणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा जिल्हा सुद्धा या ठिकाणी जिल्हा पुढे असणारच आहे। आता बघा त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। आता या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाख लाडक्या बहिणी आता 14व्या आणि 15व्या हप्त्यासाठी पात्र ठरल्याच्या पाहायला मिळालं। त्यांच्या खात्यावरती सुद्धा टोटल 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। आता बघा आता पुढील जिल्हा सांगण्यात आलाय तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास बघा 2,70,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत, त्या म्हणजे कोल्हापूर जिल्हा। आता तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचा जिल्हा आता गुरुवारसाठी या ठिकाणी पात्र ठरला आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी जवळजवळ 3,67,000 लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता पात्र ठरवण्यात आले। त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले, तो म्हणजे लातूर जिल्हा। आता तुम्ही जर लातूर जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 आणि त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 टोटल 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मिळाले आहेत। आता तुमचा जिल्हा पुढे असणार आहे, त्यामुळे आता इथून पुढे लक्षपूर्वक बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा। या चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास त्या ठिकाणी थोडक्या बहिणी आहेत, 1,80,000 बहिणी आहेत। त्यांच्या खात्यावरती आता लाडकी बहीण योजनेचे टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुमचा जिल्हा पुढे असणार आहे, तर तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे सातारा जिल्हा। आणि त्यानंतर त्याच्या साईडचे जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरणास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।